विठ्ठल 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 ज्यांनी पांडुरंगाला शेतामध्ये शोधलं, कधी कधी पहा तुम्ही, कामातला आज प्रामाणिकपणा निघून गेलाय. पहिला काळ होता, त्या काळामध्ये लोक सांगायचे सोना चांदीचा व्यापार केला पाहिजे, पण कोणी सोनारानं. त्याच्या पुढे सांगायचे मडकी घडवली पाहिजे, कोणी कुंभारानं. कपडे शिवली पाहिजेत, कोणी शिंप्यानं. कपडे प्रेस केली पाहिजेत, कपडे धुतले पाहिजेत, कोणी धोब्यानं. आणि भाजीपाल्याचा सुद्धा व्यापार केला पाहिजे, कोणी माळ्यानं. हे दिलेली कामं होते, म्हणून आपोआपल्या कामातला प्रामाणिकपणा सुद्धा जिवंत होता. आज कोणाचेही कामं कोणी करायला लागले, म्हणून प्रामाणिकपणा निघून गेलाय. जी बाई स्वतःच्या शेतामध्ये कामाला गेली तर दिवसभर तिला पाण्याची आणि तिला तहाण्याची भुकेची अगदी भान राहत नाहीये. तिला तहान लागलेली कळत नाही, तिला भूक लागलेली कळत नाही. पण तीच बाई जर दुसऱ्याच्या शेतात कामाला गेली ना, तर एक बाई 4-4 घागरी पाणी पिते. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, भावना शून्य जग झालंय, कामातला प्रामाणिकपणा निघून गेला. पण ज्यांनी पांडुरंगाला सुद्धा शेतात शोधलं, ज्यांनी भगवान परमात्माला अखंड आठवलं, अखंड नामस्मरण केलं, त्यांनी हृदयात भगवंताला साठवलं. म्हणून तर संत नामदेव महाराज म्हणतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे यागर, सावता सागर, प्रेमाचे यागर, सावता सागर, प्रेमाचे यागर, सावता सागर, प्रेमाचे यागर. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हृदयात भगवंताला साठवलं म्हणून धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. हृदयात देवाला साठवलं म्हणून धन्य ते अरण, रत्नाची ती खान. हृदयात देवाला साठवलं. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला, वंश उद्धरीला, माळियाचा सावता सागर, प्रेमाचे यागर. हृदयामध्ये भगवंताला साठवलंय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्याच्या आईवडिलांना धन्यता दिलेली आहे. पण अशांच्याच माता पित्याच्या पोटी चांगले विचाराची लेकरं जन्माला आली. जर सात्विक विचाराची लेकरं जन्माला आली तर त्यांचा आनंद गावाला नाही, तालुक्यालाही नाहीत, जिल्ह्यालाही नाही, त्याचा आनंद थेट भगवंताला होतो. अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक, होती जे सात्विक.
श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या आईवडिलांच्या पोटी सात्विक म्हणजे चांगले विचाराची लेकरं जन्माला येतात, त्यांचा आनंद भगवंताला होतो. आता चांगले विचाराची लेकरं म्हणजे कसे? एखादं लेकरू जन्माला आल्याच्या नंतर गावाला आनंद व्हावा, पण त्याच लेकरूचं कर्तृत्व जर असं असेल तर गावानं वाट पाहावी, या लेकराचं वाटोळं कधी होईल, हा लेकरू आपल्यातून कधी निघून जाईल. एखादा मुलगा जर चांगले विचाराचा नसून तो वाईट विचाराचा असेल तर मात्र गावाला काय, भगवंताला सुद्धा आनंद होत नाही. आणि चांगल्या विचाराची लेकरं जन्माला येण्याकरिता संतांनी वर्णन केलंय. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येण्याकरिता त्याच्या आई वडिलाचं, त्याच्या कुळाचं, त्याच्या परंपरेचं, त्याच्या पिढीचं, त्याच्या पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य शिल्लक असावं लागतं. त्याशिवाय चांगल्या विचाराची लेकरं जन्माला येणं शक्य नाही. संतांनी वर्णन केलंय, देवाला मागा पुत्र दे ऐसा गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा, कन्या तैसी देई आणि जैसी मीरा मुक्ताबाई. मुलगा असावा चांगल्या विचाराचा, मुलगी असावी चांगल्या विचाराची. सुंदर असं वर्णन केलंय पहा. मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा, मुलगा असावा बाळ ध्रुवासारखा, मुलगा असावा भक्त प्रल्हादांसारखा, मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. प्रभू रामासारखा मुलगा का? आज जर वर्णन केलं, संतांनी अगोदर हे सांगितलंय. श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये सुंदर प्रसंग येतो, प्रमाण येत आहे. कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. मुलगा का रामासारखा असावा, मुलगा का भरतासारखा असावा, मुलगा का शत्रुघ्न आणि लक्ष्मणासारखा असावा, सुंदर वर्णन केलेलं आहे. कलियुगामध्ये असे लेकरं जन्माला येतील असं अगोदर ग्रंथात वर्णन केलंय की स्वतःच्या बापाचं मुलाला पटणार नाही, पण शेजारच्याचं मात्र ऐकल्याशिवाय राहणार नाही. आणि सध्याची तीच परिस्थिती आहे. शोकांतिका वाटते कधी कधी, अजून तर रामराज्य आलंच नाही. खऱ्या अर्थानं रामराज्य तेव्हा येईल जेव्हा सख्या भावांच्या मधला प्रॉपर्टी बद्दलचं भांडण मिटलं. आज पाटावर जमिनी करिता, अर्धा एकर जमिनी करिता स्वतःचा सख्खा भाऊ सख्या भावाच्या डोक्यात धोंडा घालायला मागे पुढे पाहत नाही. शोकांतिका आहे. ज्या ठिकाणी स्वतःच्या सावत्र भावाकरिता स्वतःच्या सख्या आईचा त्याग केला, सांगितलं आई दुष्ट आहेस तू, पापिनी आहेस तू, आयुष्यात परत कधीच तुला आई म्हणणार नाही, भरतानं शपथ घेतली. 14 वर्षाच्या वनवासाकरिता प्रभू रामचंद्र निघून गेलेत, पण 14 वर्ष ज्यांनी भगवी वस्त्र परिधान केली आणि ज्यांनी भावासाठी तप केलंय. रामकथेत सुंदर प्रसंग आहे. राम राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. सिंहासनावरती सीता माता, प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजी बसलेले आहेत. हनुमानजी महत्वाच्या माणसाला शोधत होते. भरत कुठे दिसत नाही. सगळीकडे शोधून पाहिलं. अयोध्येमध्ये सिंहासनाच्या पाठीमागे पाहिलं तर खाली बसलेले होते आणि धाई मोकलून रडत होते. हनुमानजींनी पहिला प्रश्न विचारला, भरत तुम्हाला मालकानं पुढे बोलवलंय. हनुमान, अरे रामाच्या समोर पुण्यवानाची जागा आहे म्हणे, पाप्याची नाही. तुम्हाला कोण पापी म्हटलंय? माझ्यासारख्या पाप्याचा जन्म झाला म्हणून तर माझ्या दादाला 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागलंय. या पाप्याचा जन्म झाला म्हणून तर माझी भाभी स्वतःच्या आई वडिलापासून दूर राहिली. ऐश्वर्यामध्ये राहणारी होती पण अरण्यात राहावं लागलंय. माझी या पाप्याचा जन्म झाला म्हणून तर आमचे वडील आम्हाला सोडून निघून गेलेत. या पाप्याचा जन्म झाला म्हणून तर माझ्या 3 माता विधवा झाल्यात. या पाप्याचा जन्म झाला म्हणून अयोध्येवरती दुःखाचा डोंगर कोसळला. हनुमान, कदाचित माझा या पाप्याचा जन्म झाला नसताना तर एवढ्या घटना घडल्याच नसते. धाई मोकलून रडू लागलेत हनुमानजी. प्रभू रामचंद्राला सांगतात, मालक तुम्ही महत्वाच्या माणसाला विसरलायत. म्हणे कोण? भरत कुठे तुम्ही शोधा. अरे त्याला समोर बोलव. येत नाही म्हणे. रामाच्या समोर पुण्यवानाची जागा आहे म्हणतात, पापेची नाही. सांगितलं. भरतानं काय केलंय? मालक तुमच्या डोक्यावरती छत्र धरलंय. हनुमान त्याला पाठीमागेच राहू दे. हनुमानजी म्हणतात, तुम्हाला शोभलं नाही मालक. 14 वर्ष तुमच्या चरण पादुकेची सेवा केली आहे. 14 वर्ष स्वतःच्या आईचा त्याग केला. 14 वर्ष ज्यांनी भगवी वस्त्र परिधान केली आणि तुम्ही सांगता पाठीमागे राहू दे. हे शोभलं नाही तुम्हाला. प्रभू रामचंद्र म्हणतात, भरतानं काय केलंय? हनुमान तुमच्या डोक्यावरती छत्र धरलंय म्हणे. आज प्रभू रामचंद्र सांगू लागले, हनुमान अरे आज माझ्या भावाचं या भरताचं छत्र या रामाच्या डोक्यावरती आहे म्हणून तर अयोध्येत रामाला किंमत आहे. नाहीतर अयोध्येमध्ये रामाला सुद्धा किंमत राहिली नसती. ज्या दिवशी सख्या भावांच्या मधला वाद मिटून जाईल
त्या दिवशी खरं रामराज्य येणार आहे. सांगण्याचं तात्पर्य मुलगा असावा पण प्रभू रामचंद्रासारखा, मुलगी असावी संत जनाबाई सारखी, संत मुक्ताबाई सारखी, संत बहिणाबाई सारखी, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं सुद्धा बाईचं रूप धारण करावं. येग येग विठाबाई माझे पंढरीची आई, रोज पहाटेच्या वेळेला जातं झटकून घ्यावं आणि जातेवरती म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला म्हटलं की देवानं यावं. किती पाहिलं तर पहिल्या काळात जाते होते आणि गाणी कळत होते, आता जातं नाही राहिलं. आता फोटो दाखवावं लागतं, याला जातं म्हणतात. पहिल्या काळात बाई पहाटे 3ला उठायची, आता बाई नाही उठत, आता बाबा उठतात पहाटे 5ला. आपण विचारावं कशाला उठले, रामभाऊ तर ते म्हणणार हिटरचं बटन टाकतो म्हणे तेवढं. त्याच भानगडी आल्यात सध्या. पाणी गरम करून ठेवण्याचं काम पुरुष मंडळीकडे आहे, पिठाचा डब्बा बाईचा गेला आणि पुरुष मंडळीच्या डोक्यावर आलाय. पण त्या वेळेमध्ये जातं झटकून घेतलं तर जगाच्या मालकाचं आगमन व्हावं. जात्यावरचे गाणे सुद्धा तेवढेच चांगले होते. आता गाणी नाही राहिल्या. आता एक बाई सकाळी 8 वाजता, नवरा 8 वाजले तरी उठच ना, नवरा गोधड्यात, बाई कोणी केलं चालू, पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा उठ्र गोधाड्यातल्या सोंगा. त्या आताचे गाणे आहेत. पण संत जनाबाई म्हणतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही उणे, विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही उणे. विश्वाचे तू फिरविशी जाते, विश्वाचे तू फिरविशी जाते, पीठ काढसी दैवाचे, पीठ काढसी दैवाचे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही उणे. जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे. जो विश्वाचं जातो फिरतो तो भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळणदळू लागण्याकरिता येतोय. सांगण्याचं तात्पर्य मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा असावा, मुलगी असावी पण चांगल्या विचारा, की त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला झाला पाहिजे. आज जर लोकांची परिस्थिती पाहिली, कोठे काही एक आहे तर एक नाही. देवही कधी कधी परीक्षा घेत असतो. पहा, एखाद्या ठिकाणी खायला एवढं असतं की खायला कोणी नसतं, काही ठिकाणी खाणारे भरपूर असतात पण खायलाच काही नसतं. सांगण्याचं तात्पर्य आहे चांगल्या विचाराचा मुलगा असावा, मुलगी असावी तीही चांगल्या विचाराची असावी. तो कोपबारा या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन
चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे होई कन्या पुत्र होते जे सात्विक पुरी कन्या पुत्र होते जे सात्विक जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन करतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. तुकोबाराय सांगतात जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, कारण गीता ही माणसाला जगावं कसं शिकवते आणि श्रीमद भागवत महापुराण माणसाला मरावं कसं शिकवते. आता गीतेमध्ये सर्वांनी वर्णन केलेलं आहे पहा, सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. ग्रंथाचं चिंतन ग्रंथाचं श्रवण करत असताना सुद्धा भगवंताच्या प्रती तेवढा विश्वास असावा लागतो. ज्या वेळेला पाहतो भगवान परमात्माने अर्जुनाला सांगत असताना सांगितलंय, अरे आपलेच माणसं आपलेशे वाटत असतात, पण आपल्या कामामध्ये क्लेश, आपल्याच कामामध्ये जर दुरावा निर्माण करत असतील, आपल्या कामामध्ये विघ्न आणत असतील, तर अशांचा विनाश करणं हे आपलं कर्तव्य आहे. भगवंताच्या प्रती किती विश्वास असावा. सुंदर असा प्रसंग येतो भागवत महापुराण ग्रंथामध्ये. एका वेळेला पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या सूर्योदयापर्यंत या धरणी मातेवरती एकही पांडव जीवित राहणार नाही. सूर्योदयापर्यंत पांडव जीवित राहणार नाही म्हटलं तर भगवान परमात्माची पायाखालची जमीन हदरली. काय करावं. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळेला द्रौपदी मातेला सोबत घेतलं आणि पितामह भीष्माचार्यांच्याकडे घेऊन आलेत. सांगितलं प्रदक्षिणा पूर्ण करा आणि दर्शन घ्या, बांगड्याचा आवाज करा. एक प्रदक्षिणा पूर्ण केली, दर्शन घेतलं, बांगड्याचा आवाज केला, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. दुसऱ्या वेळेला प्रदक्षिणा पूर्ण केली, बांगड्याचा आवाज केला, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. तिसऱ्या वेळेला प्रदक्षिणा पूर्ण केली, बांगड्याचा आवाज केला, दर्शन घेतलं आणि तिसऱ्यांदा आशीर्वाद भेटला, अखंड सौभाग्यवती भव. डोळ्यातून आसव घडघड वाहू लागलेत. हात जोडीने विचारलं, महात्मा हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा आहे? काल प्रतिज्ञा केली आणि आज आशीर्वाद देत आहेत. डोळे उघडले आणि पहिला प्रश्न विचारला की तुला घेऊन कोण आलंय? जसं भगवंताला पाहिलं आणि पितामह भीष्माचार्यांनी लोटांगण घातलं. सांगितलं, भगवान देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राही संभाळीत आली आगाध निवारया. माझ्यासारखी किती पितामह झाले आणि किती प्रतिज्ञा केली तरी तुम्ही भक्ताचं रक्षण करण्याकरिता असाल तर भक्ताचा केसही वाकडा होऊ शकत नाही. तिथून निघाले, अर्जुनाकडे आले. अर्जुना घोरत होता. अर्जुन घोरत असताना देवानं उठवलं. अर्जुना अरे उठ. अरे एवढी झोप लागली रे कशी? देवा का उठवताय मला? साखर झोपेमध्ये होतो. अर्जुना तू प्रतिज्ञा ऐकली नाही का? देवा माझ्याच तर समोर प्रतिज्ञा केली. अर्जुना अरे तुला झोप लागली रे कशी? दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. भगवान आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा असेल तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे? सांगण्याचं तात्पर्य भगवंताच्या प्रती तेवढा विश्वास असावा. गीताई माणसाला जगावा कसं शिकवते, श्रीमद भागवत माणसाला मरावं कसं शिकवते. शुकदेव महाराजांच्या मुखातून राजा परीक्षितीनं 7 दिवस श्रीमद भागवत कथा ऐकली. राजा तरी पवित्र होता, पण अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमता भगवान परमात्माच्या नामस्मरणामध्ये आणि भागवत कथेत आहे. ज्या वेळेला पाहतो आत्मदेवाचा पुत्र, त्याचं नाव धुंदुककारी, पिशाच चिवणीला प्राप्त झालेला आहे. पिशाच चिवणीला प्राप्त झाला, गोकर्ण विद्या अर्जन करून परत आला. पण पिशाच चिवणीला प्राप्त झालेला धुंदुककारी मध्यरात्री कधी कधी कावळ्याचा आवाज, कधी कुत्र्याचा आवाज, वेगवेगळे जनावरांचे आवाज येऊ लागले. कोण आहे? दादा पिशाच चिवणीला प्राप्त झालोय. वाईट वागणं होतं, चुकीचं वागणं होतं, वेश्याच्या अधीन गेलो होतो. माझ्या जीवनाचा उद्धार होईल याकरिता काहीतरी करा. ज्या वेळेला गोकर्णानं सूर्यनारायणाला प्रार्थना केली आणि सूर्यनारायणानं सांगितलं की तुम्हाला श्रीमद भागवत कथा सांगावी लागेल. भागवत कथेचा मंडप घातला. 7 दिवसाचे बांबूला कांडे होते 7. एखादा देह भूत पिशाच निकट नाही यावे, पडे भूत बाधा भेणे तेथे. ज्या ठिकाणी भगवान परमात्माचं नामस्मरण चालतं तिथे भूत प्रेत पिशाच कधी येत नाही. देह धारण करून भूत प्रेत पिशाच धार्मिक कार्य भगवंताचं नामस्मरण ऐकू शकत नाही. म्हणून सांगितलं बांबूच्या कांड्याच्या सहाय्यानं बसा. पहिल्या दिवसाची कथा झाली, पहिलं कांड फुटलं. दुसऱ्या दिवसाची कथा झाली, दुसरं कांड फुटलं. 7 दिवस कथा ऐकली, 7 कांडे फुटले आणि चतुर्भुज रूप धारण करून धुंदुककारी सुद्धा प्रकट झाला. त्यानं भागवत ग्रंथाला धन्यता दिली. धन्य ही भागवती वार्ता
प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद. म्हणून माणसाला गीता ही जगावं कसं शिकवते, श्रीमद भागवत महापुराण माणसाला मरावं कसं शिकवते. त्याकरिता तुकोबारांनी वर्णन केलं, योग्य वेळेत सावध व्हा, भगवान परमात्माचं नामस्मरण करा, स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे राहा. कारण म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा आहे. एखाद्या घराला आग लागली, पाणी आणा, कुठंच पाणी सापडना. म्हातारं म्हणे नवीन विहीर खोदा, ते विहिरीतून पाणी काढा, मग घरावर टाका. घर राहील का? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. नाकमुख गळू लागले, लाळ आणि डोळ्यातून व्यवस्थित न दिसणं म्हणजे घराला आग लागणं. नाकातून गंगाजमुन वाहणं म्हणजे घराला आग लागणं. पायाने व्यवस्थित न चालता येणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा, बाबा जेवले का? म्हातार म्हणतो झोपायचे आता. कधी कधी माणसाला सांगण्यात अर्थ नाहीये, योग्य वेळेत सावध व्हावं. परमार्थ हा आहे, पण तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. संतांनी वर्णन केलंय, जवय सकळ सिद्ध आहे, हात चालावया पायत वतू आपले सुहित पाहे. तीर्थयात्रे जाये चुकू नको. का सावध व्हायचंय? आता माणसाला माहित नाही कोणाचा वेळ किती राहिलाय तर, पण संतांनी सुंदर वर्णन केलंय पहा. जिंदगी एक किराए एक घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देते नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचा क्षणाचाही भरोसा नाही. त्याकरिता सावध व्हायचंय, त्याकरिता योग्य वेळेत भगवान परमात्माचं नामस्मरण करायचंय. कारण म्हातारपणी परमार्थ करण्यात अर्थ नाहीये. 25 वर्षाचा मुलगा जसा धाव घेऊ शकतो, जसा पळू शकतो ना, तसा 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबाला नाही चालता येत आहे. कित्येक लोकांना किती समजावून सांगितलं तरी लक्षात येत नाही. परमार्थ कधी करावा, भगवान परमात्माचं नामस्मरण कधी करावं. संतांनी सुंदर वर्णन केले. कधीतरी देवाचे धन्यवाद मानायला शिका. 84 लक्ष युनीच्या फेऱ्यातून फिरून आल्यावर मानवाचा जन्म भेटतोय, पण एकही रुपया न घेता फुकट हा देह आपल्या स्वाधीन केलाय. एक सुंदर प्रसंग सांगते. विठ्ठल विठ्ठल एका वेळेला पहा, 65 वर्षाचे बाबा आहेत. हृदयाचा विकार झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. 5 दिवस हॉस्पिटलमध्ये होतं. 5 दिवस डॉक्टरांनी हृदय सांभाळण्याचं काम केलं. 5 दिवस झाले आणि डॉक्टर साहेब म्हणे, बाबा 5 लाख रुपये बिल झालंय. 5 दिवसाचे 5 लाख. बाबा धाई मोकळून रडायला लागले. रडत असताना डॉक्टर साहेब म्हणतात, मुलगा सांभाळत नाही का, परिस्थिती नाजूक असेल तर तसं सांगा, पैसे नाही दिले तरी चालतील, पण तुमची अडचण मला सांगा. म्हाताऱ्याला राग आला. बाबा सांगतात, डॉक्टर साहेब एवढे कष्ट केलेत, एवढं काम केलंय, 5 लाख काय मागता? 50 लाख मागितले तरी देऊ शकतो. मग रडताय का? पण डॉक्टर साहेब एकाच गोष्टीचं दुःख वाटतंय म्हणे, आज फक्त 5 दिवस माझं हृदय तुम्ही सांभाळलं तर 5 दिवसाचे 5 लाख रुपये मागताय. 65 वर्षाचा झालोय, पण त्या भगवान परमात्मानं अजून कधी 5 रुपयाची मागणी नाही केली माझ्याकडं. असं दुःख प्रत्येकाला वाटलं पाहिजे. हा विचार प्रत्येकाच्या डोक्यात आला पाहिजे. कोट्यावधी रुपयाचा नरदेह भगवान परमात्मानं फुकट नाही स्वाधीन केला. अगोदर सांगितलंय, याच देही गडे देवाचे भजन, देवे दिला देह भजना गोमटा. हा देह परत परत नाहीये. एकदा हा जन्म गेला, परत मानवाचा जन्म भेटेल की नाही सांगता येत नाही. त्याकरिता सावध व्हा, स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे राहा. त्याकरिता भगवान परमात्माचं नामस्मरण करायचंय. विठ्ठल विठ्ठल मग गीतेचं आणि भागवताचं श्रवण करायचंय. हिताच्या ठिकाणी जागे राहायचंय. आता नेमकं हित कशाला मांडलं पाहिजे?
नेमकं हिताच्या ठिकाणी जागं राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? गीता भागवताचं श्रवण करायचे, पण ते श्रवण कसं करावं लागेल? एकदा जरी भागवत कथा ऐकली, श्रीमद भागवत महापुराण, तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार आहे. एकदाही श्रवण करा तरी जीवनाचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहत नाहीये. पण त्या भगवान परमात्माचं नामस्मरण करत असताना देवाला प्राप्त करायचं असेल तर देवाची आवड पूर्ण करावी लागते. जावयाची आवड विचारली तर सासूबाईला माहिती असते, जावयाची आवड विचारली तर लेकीला माहिती असते, पण देवाची आवड विचारली तर ती फक्त संताला माहिती असते. देवाला आवडतं, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार. आवड पाहिली तर प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. लहान लेकराची आवड वेगळी, म्हाताऱ्या माणसाची आवड वेगळी, पुरुष मंडळीची आवड वेगळी, महिला मंडळाची आवड वेगळी. जीवाची आवड सोडा, संताची आवड आहे. आवडे ही रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आणि संताची आवड, माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नैना गुडी गुडी, पुरा नैना गुडी, पांडुरंगी मन रंगले रंगाले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रमले रमले, पांडुरंगी मन रमले. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहन गुढी ही संताची आवड आहे. आणि अखंड भक्तानं भगवंताचं नामस्मरण केलेलं भगवंताला आवडते. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल, भगवान परमात्माचा स्वभाव आहे गे शेतेवा देशी ऐसा असशी उदार. भगवान परमात्मा सुद्धा आपली आवड पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीये. मग त्याला आवडतं नामस्मरण केलेलं. तुम्ही सांगाल भजन केलं तर फायदा काय? फायदाही आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. नामस्मरण करा, संकट येत नाही. जरी संकट आली निवारण करणारा भगवान परमात्मा आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी. विचार जीवनात सारखा आहे असारखा याचा विचार करायचा. प्रपंच सारखी परमार्थ सार, पण नामस्मरण करायचंय. का करावं? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड, गगना हुनी वाड. नाम आहे ऐसा नामाचा महिमा, वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापांचे. तेच नाम मुखात नसेल, नाम विनमुख आणि सर्पाचे ते बीड. का करावं नामस्मरण? मनुष्य देह धारण करून आल्यावर भगवान परमात्माचं नाम कंठात नसेल तर आपली अवस्था आहे. पक्षाला पंखावरून किंमत आहे, पंख छाटले तर पक्षाला किंमत उरत नाही. हत्तीला दातावरून किंमत आहे, दात काढले तर हत्तीला किंमत राहत नाही. विहिरीला पाण्यावरून किंमत आहे, विहिरीत पाणी नसेल तर विहिरीला किंमत नाही. झाडाला त्याच्या फळां आणि फुलांवरून किंमत आहे, पण फळे आणि फुले लागत नसतील तर अर्थ नाहीये. मंदिराला त्याच्या कळसावरून आणि मंदिरात दिव्यावरून किंमत आहे. मंदिरात दिवा नसेल, मंदिरावरती कळस नसेल तर त्या मंदिराला सुद्धा अर्थ नाहीये. संतांनी सुंदर वर्णन केले पहा. विठ्ठल 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 कुंडली कवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठोबा रखुमाई, 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 मारे जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा 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 गडो 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 गडो.
मनुष्य देहाला धारण करून आलोय, पण भगवान परमात्माचं नाम कंठात नसेल तर माणसाला किंमत नाहीये. त्यासाठी भगवान परमात्माचं नाम कंठामध्ये असावं. संतांनी सुंदर वर्णन केलंय पहा. पंछी पंख बिना हाती दंत बिना इनारी पुरुष बिना कूपनीर बिना धेनु चीर बिना इ मंदिरा दीप बिना पर सुमिरन करले सुमिरन करले सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. त्यासाठी ते भगवान परमात्माचं नाम कंठामध्ये असावं. भगवान परमात्माचं भजन करत असताना काय करावं लागेल? संतांनी सुंदर वर्णन केलंय पहा. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणामध्ये संतांनी विषयी कळवळा असावा. त्याला होय होय वार करी पाहे पाहे रे. मनुष्य देहाला आलाय, एकदा तरी पंढरपूरला जावं लागेल. पंढरीशी जा रे आल्या नऊ संसार, दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाही उभा, भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीड. जगाचा मालक पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रत्येक भक्ताची वाट पाहतो, पण त्यानं वाट पाहावी एवढी पात्रता आपल्याला निर्माण करावी लागते. आज लोक सांगतात, ताई नैवेद्य आम्ही देवाला दाखवतो, पण देव आमच्या हातानं खात नाही. नामदेव महाराजांसारखी कोणी प्रार्थना केलीच नाही आजपर्यंत, देवा नैवेद्य खा नाहीतर तुझ्या चरणावरती डोकं फोडून गेल. न ह्या सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. सांगण्याचं तात्पर्य आहे, भगवान परमात्माचं नामस्मरण करत असताना गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी. आता बरेच जण म्हणतील, ताई आम्ही माळ सुद्धा घालू, पण गावकरी म्हणतील करून करून भागला. आणि चांगल्या मार्गाला जायचं असेल तर लोक नाव ठेवतात पहा. ज्याला जीवनात मोठं व्हायचंय तो खूप बऱ्यांनी वर्णन केलंय. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणारे लोक आपल्या शेजारी असू द्या, घाबरण्याचं कारण नाहीये. फक्त जीवनामध्ये नम्रता ठेवा. मोठं व्हायचंय ना, कायम डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी ठेवायला शिका. याचा अर्थ डोकं बर्फासारखं शांत ठेवा आणि तोंडानं कायम गोड बोलत राहा. सगळं जग डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही आपल्याला. कसं लहान राहावं? सुंदर प्रसंग सांगते. एका वेळेला जेव्हा समुद्राच्या पत्न्या होत्या, गंगा, सरस्वती, यमुना, कावेरी, सिंधू, एका वेळेला समुद्रानं सुद्धा त्यांच्या पत्न्याला प्रार्थना केली, म्हणजे दरवेळी आला तर काही ना काहीतरी भेट म्हणून आणता, पण एक माझी अपेक्षा आहे म्हणे, का परत येताना कधीतरी मला ते लोहाळ्याचं गवत घेऊन या. त्या समुद्राच्या पत्न्यांनी उत्तर द्यावं म्हणे, स्वामी तुम्ही सांगा कोणाची गुरं आणू, कोणाची लेकरं सांगा लेकरं आणू, कोणाची घरं सांगा घरे आणू, पण लोहाळा मात्र आणू शकत नाही का? एकदा का महापूर आलेला पाहला तर तो लोहाळा स्वतःला खाली झुकून घेतो, आणि एकदा का महापूर निघून गेला तर तोच अगदी आनंदानं तुरा काढून डोलत राहतो. जीवनात माणसाला मोठं व्हायचं असेल तर कायम लहान लहान म्हणून जगायला शिकायचंय. कायम नम्रता अंगामध्ये ठेवायची. नम्रता असल्याशिवाय आपण कधीच भगवंताच्या जवळ जाऊही शकत नाही, आणि कुठलाच व्यक्ती आपल्यावरती तेवढं नितांत प्रेम करू शकत नाही. नम्रता असावी, आपल्याकडे लहानपणा असावा. तुकोबारांनी सुंदर असं प्रमाण सांगितलंय. लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देगा देवा. कायम लहान म्हणून जगायला शिकावं माणसानं. जीवनात मोठं व्हायचं असेल
एक प्रत्येकाच्या परिचित सुंदर असा प्रसंग सोप्या भाषेत सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. एक सुंदर प्रसंग आहे. जीवनात किती नम्रता असावी आणि किती माणसानं योग्य वाटचाल केली पाहिजे. एक शेतकरी होता पहा. शेतकरी राजा उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून शेती नांगरण्याकरिता बैलाला घेऊन निघाला. दिवसभर शेती नांगरली. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची वेळ झाली. कडाक्याचं ऊन पडलेलं. घसा तहानेने व्याकुळ झाला. पोटातील आग शांत बसू देईना. म्हणून त्या शेतकऱ्यानं बैल चरण्याकरिता डोंगरात रिकामी सोडले आणि स्वतः भोजनाकरिता थंडगार झाडाच्या सावलीखाली येऊन बसला. भोजन करत होता. तेवढ्यात भोजन करता करता काही वारकरी त्याच्याकडे आले. काही गावकरी आले. गावकऱ्याने सांगितलं की तुमचा बैल चरता 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 तो बैल तुमचा एका विहिरीत पडलाय. बैल विहिरीत पडलाय म्हटल्याबरोबर शेतकरी म्हणे पडू दे, पडला तर मेला तर मेला. असाही तो म्हातारा झालाय म्हणे. याला वर काढण्यात काही अर्थ नाहीये, पण मला जेवण करू द्या म्हणे. आताच नेमकं बसलोय. अहो म्हणे बैल मेला तर आम्हाला दुर्गंधी येईल. आम्हाला गावात राहावं की नाही अशी अवस्था होईल. काय करावं? सांगितलं एक काम करा, पूर्ण गावातला कचरा जमा करा आणि तो कचरा या बैलाच्या अंगावर टाका, म्हणजे तुम्हाला दुर्गंधी येणार नाही. म्हणे ठरलं. दुसऱ्या दिवशी बैल अगदी एक एक बैलगाडी कचरा आणायचे आणि बैलगाड्या कचरा त्या बैलाच्या अंगावर टाकायचे. सर्वांच्या माहिती असेल, प्राणी कुठलाही असू द्या, पण कुठलाही प्राणी अंगावर कचरा कधीच ठेवत नाही. किती वयस्कर असू द्या, किती म्हातारा असू द्या, बैलाच्या अंगावर एक बैलगाडी कचरा टाकला की बैल अंग झटकायचा आणि कचऱ्याच्या वरती उभं राहायचा. बैल अंग झटकायचा, कचऱ्याच्या वरती उभं राहायचा. असं करत करत कचऱ्यानं विहीर अर्धी भरली. कचरा संपला. आता काय करावं? शेजारच्या गावातला कचरा. ट्रॅक्टरच्या ट्रॉयल्या भरून कचरा. एक ट्रॉयली कचरा टाकला. बैल अंग झटकायचा, कचऱ्याच्या वर उभं राहायचा. बैल अंग झटकायचा, कचऱ्याच्या वरती उभं राहायचा. असं करत करत कचऱ्यानं विहीर पूर्ण भरली. बैल विहिरीच्या बाहेर आला आणि या शेतकऱ्यानं परत बैल तो नांगराला जुंपला. सांगण्याचं तात्पर्य आहे, ज्या माणसाला जीवनात मोठं व्हायचंय ना, लोकांनी आपल्या अंगावरती कितीही निंदाचा कचरा टाकण्याचं काम करू द्या, ज्याला बैलासारखं अंग झटकून कचऱ्याच्या वरती उभं राहता आलं, तो माणूस आयुष्यात कधीच मागे राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याकरिता माणसानं गळ्यामध्ये एकदा तरी पवित्र तुळशीची माळ. लोकांनी किती नाव ठेवू द्या, भाळावरती चंदनाचा टिळा असावा. अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा असावा. भगवान परमात्माचं नामस्मरण करत असताना, कथा कीर्तन श्रवण करत असताना संतांनी वर्णन केलं, एकदा तरी गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं. गीतेचं आणि भागवताचं श्रवण केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं माणसाला जीवन जगण्याचा मार्ग आणि दिशा मिळाल्याशिवाय राहत नाही. नामस्मरण का करावं? तुम्ही सांगाल ताई फळ काय आहे? जीवनामध्ये कुठलीही गोष्ट आती केली तर त्याची माती झाल्याशिवाय राहत नाहीये. कुठलीही गोष्ट आती केली तर त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. पण भगवान परमात्माचं नामस्मरण असं आहे, ते जीवनात आपण आती केलं तर जीवनाची माती न होता आपल्याच जीवनाची मोती तयार होतात. त्याकरिता भगवान परमात्माचं नामस्मरण करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांचा आनंद भगवान परमात्माला होतो, जे सात्विक विचाराची लेकरं जन्माला आली आहेत, जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, अशांची माझ्या जीवनामध्ये मला सेवा घडावी. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका मने माझा घडो त्यांची सेवा. 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 तुका मने माझा
कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक हरी माझ्या पुत्रा होते जे सात्विक कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात अशांची माझ्या जीवनात सेवा घडली तर माझ्या जीवनाला पारावार राहणार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठाल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठाल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले पुढे वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा हा नाही उच्चारिला अधिकार फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज बोलो रे भाई सब संतन की की जय.